सुंदर लोकेशन आहे. हॅलो हाय, कसं काय? दिस इज रोशन विचारे अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही चाललोय कोकणामध्ये शूटिंग करायला. कोकणात म्हणजे सावंतवाडीला शूट करतो आम्ही. मुक्ता आणि सारंग हनीमून निमित्त कोकणात फिरायला जातात, त्याचा हा सिक्वेन्स आहे. माझ्या बॅग्स रेडी आहेत, भरपूर सामान घेतलं आहे मी. आणि ह्या सगळ्या बॅग्स बघताय का, हे आमची युनिटचे आहेत. मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो. आमचं युनिट जे आहे ते सगळं आता पॅकिंग करत आहे, बघूया. वर आर्यासुद्धा येणार आहे. आर्याच्या हातात काय? चॉकलेट्स कोणी दिले एवढे? ओ माय गॉड. आणि स्टार एंट्री, माझ्या ब्लॉग मध्ये स्टारची एंट्री. आणि हे मला नेणार नाहीये. मी म्हटलं एक वेगळा ट्रॅक आपण काढूया ज्याच्यामध्ये आम्ही तिथे येऊन गाणी बिणी, सगळं नवीन लग्न झालंय त्यामुळे छान गाणी बिणी आम्ही परफॉर्म करू. तसं काही करू देत नाही. हा जो हिरो आहे ना, इज व्हेरी कॉशियस. दो तलवारी नाही रह सकते. आणि आमचं युनिट पॅकिंग चाललंय सगळ्यांचं. बाय अभिजित. सो आमचा प्रवास ठाण्यापासून सुरू होतोय. ठाणे ते सावंतवाडी. ऑल सेट, आमची सगळी टीम आहे मागे. आम्ही ट्रेनची वाट बघतोय. एक ट्रेन आली आहे, तर ही कोणती आहे? गुड मॉर्निंग. आता अजून फक्त 2 स्टेशन आहेत. आम्ही कणकवलीला आहोत, आता कुडाळ आणि मग सावंतवाडी. गाडी एकदम वेळेत आहे. सिंधुदुर्गाला पोहोचलोय. अजून ऑलमोस्ट 40 मिनिटात वगैरे आम्ही सावंतवाडीला असू. सूर्योदय होतोय. झाडांच्या मागे सूर्य लपलाय आता. अशा गुंड शहर सावंतवाडीमध्ये आम्ही आलेलो. सावंतवाडी रोड. आता वातावरण थंड आहे, पण मी कोकणाचं आहे त्यामुळे मला अनुभव आहे. अजून 1-2 तासात प्रचंड गरम आणि उन्हाचे चटके आम्हाला लागणार आहेत. बट माझी संपूर्ण टीम आहे आणि आम्ही धमाल शूट करणार आहोत. आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हालासुद्धा नक्की आवडणार आहे. सो स्टे ट्यून्ड. अजून ऑलमोस्ट अर्धा तास असेल. वाडीतून आम्ही सुटलो आहे. सो आम्ही आमच्या बेसवर जाऊ. तर आजपासून पुढचे 4 दिवस हा आमचा बेस असणार आहे. इथे राहणार आहोत आम्ही. तर मुंबईवरून आमच्या सामानाचा ट्रक आला आहे, म्हणजे यामध्ये लाईटचं सामान होतं. आणि बाय ट्रेन तर 8 तासात वगैरे आम्ही आलो आहे. बट बाय रोड वेळ लागतो इथे यायला, बिकॉज 600 किलोमीटरपर्यंत आहे मुंबईपासून. सो त्यामुळे ऑलमोस्ट 15-16 तास लागलेच असतील या ट्रकला यायला. सो आता मेकअप होईल आणि शूटला सुरुवात होईल. इकडच्या लोकेशनवरचा माझा पहिला मेकअप आहे. नॉर्मली जेव्हा आम्ही स्टुडिओला शूट करतो तेव्हा मी एकच सनस्क्रीन वापरतो, पण इथे मी भरमार आणली क्रीम्स. या 2 सनस्क्रीन आहेत वेगवेगळ्या. सुंदर लोकेशन आहे, खूप मोठं असं इथे एक मंदिर आहे. प्रॉपर कोकणात मंदिर असतं त्या स्टाईलचं. इथे आम्ही शूट करणार आहोत. शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा पहिला सीन होतोय, पहिला शॉट लागतोय. तुम्हाला दिसतं इथे मागे कॅमेरा सेटअप करतात आणि आम्ही आता रिहर्सलची तयारी करतोय. वेळ मिळाला की फोटो काढणे. रोलिंग अँड ऍक्शन. एक माझी रिक्वेस्ट. श्रीदेव गिरिजानाथ. आणि हे जे तुम्हाला ह्या ज्या काठ्या दिसत आहेत ह्यांना तरंग म्हणतात.
सो ह्या जेव्हा कोकणामध्ये शिमग्याचा उत्सव असतो तेव्हा ह्यांना नाचवलं जातं. कट करो. तर आता एका नवीन लोकेशनला चाललो आहे, सावंत रिसॉर्ट म्हणून आहे. सो तिथे कॅन्डल लाईट डिनर होणार आहे. मला तरी वाटतं जर तिथे लाईट नसेल तर कॅन्डलच्या ऐवजी आम्ही कंदील लावू आणि तो कंदील लाईट डिनरसुद्धा होऊ शकतो. छान लोकेशन आहे, म्हणजे शूटिंगशिवाय सुद्धा इथे येऊन रिलॅक्स करायला मस्त. मूड सेट होतोय कारण आम्ही एक रोमॅन्टिक डिनर डेट आता शूट करतोय मुक्ता आणि सारांची. इथे तुम्ही बघू शकता, इथे टेबल लागते डिनरसाठी. मी तुम्हाला एक शॉट दाखवला होता, तो ह्या टेबलचा होता. ह्यावरती सुपाऱ्या आहेत, तसं कोकणाची स्पेशालिटी आहे माडाची झाडं, सुपारीची झाडं. सो त्या सुपारींपासून त्या सुपाऱ्यांचं डेकोरेशन केलं. आणि इथे ना एक नदी आहे आणि ह्या नदीवरती हे त्यांनी थोडंसं असं एक्सटेन्शन केलं आहे इथे, आणि त्यावरती तो टेबल आहे. आजच्या दिवसाचा पॅकअप झाला आहे. खूप थंडी आहे आणि सकाळी 5 वाजता उठायचं आहे. म्हणजे थंडीचा आणि 5 वाजण्याचा काही संबंध नाही आहे, दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. अरे तुम्ही मुक्ताला कधी असं वेस्टर्न कपड्यात पाहिलंय का?